तर आज आपण गाड्यावर मिळणारा बदाम शेक कमी मेहनतीत, कमी खर्चात आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. अगदी परफेक्ट असं याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि चवीला सुद्धा मार्केटपेक्षाही सुंदर असं लागतं. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी 20 ते 25 बदाम रात्रभर पाण्यात भिजत घातले होते. तुम्ही जर भिजत घातले नसतील तर 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलात तरी देखील चालेल. बदाम भिजवल्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये संपूर्ण बदाम काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी पळीभर दूध घालायचं आहे. दूध इथे आपल्याला थंड किंवा गरम कुठलंही दूध तुम्ही इथे वापरू शकता. आणि आता आपल्याला याची मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, हलकीशी भरड ठेवायची, म्हणजे याचे चंक्स तोंडात आल्यानंतर बदाम शेक प्यायला सुद्धा खूप छान लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी हलकंसं रवाळ याचं टेक्स्चर ठेवलेलं आहे, खूप जास्त पेस्ट केलेली नाही. तर आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. आणि परत मी एका बाउलमध्ये 1 पळी दूध घेतलेलं आहे, म्हणजे साधारण पाव कप इथे मी दूध घेतलं. आणि त्यामध्ये इथे आपल्याला व्हॅनिला फ्लेवरचं 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही 3 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घालू शकता. आणि आता आपल्याला याची स्मूथ स्लरी बनवून तयार करायची आहे. यामध्ये गाठी गुठळ्या अजिबात होता कामा नये, मस्त अशी स्मूथ स्लरी बनवून तयार करायची. तर इथे आपले कस्टर्ड पावडरची स्लरी बनवून तयार झाली तोपर्यंत इथे आपल्या दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपण पाव कप साखर घालायची आहे. पाव कप साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल. तर साखर यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतली आणि आता यामध्ये आपण जी बदामाची भरड करून ठेवली होती ते यामध्ये घालून घ्यायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. बदामाची भरड मिक्स करून घेतल्यानंतर कस्टर्ड पावडरची जी स्लरी बनवली होती ती सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे. पण कस्टर्ड पावडरची स्लरी मिक्स करत असताना पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घ्या, म्हणजे काय होतं ना, कस्टर्ड पावडर तळाला जाऊन चिटकून बसतं. त्यासाठी परत एकदा ढवळून घ्यायचं आणि मग यामध्ये ॲड करायचे. आणि कस्टर्ड पावडरची स्लरी मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटे आपल्याला कमी गॅसवरती हे मिश्रण सतत हलवत शिजून घ्यायचं आहे. अजिबात हे मिश्रण असंच सोडायचं नाही, नाहीतर काय होतं ना, यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडरची स्लरी घातले त्याच्या गाठी तयार होतात. त्यासाठी हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटे मिडियम गॅसवरती सतत हलवत शिजून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण जे आहे छान असं दाटसर झालेलं आहे. आता इथे आपल्याला हे मिश्रण खूप जास्त शिजवायचं नाही, नाहीतर हे खूप जास्त घट्टसर होते, मग हे बदाम मिल्कशेक न होता याची आईस्क्रीम तयार होते. त्यासाठी इतकंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. फक्त 2 ते 3 मिनिटे शिजवल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मी 2 मोठे चमचे भरून बदामाचे पातळ काप करून घातलेले आहेत. जेव्हा आपण मार्केटमधून बदाम मिल्कशेक आणतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा छान असे पातळ पातळ काप करून घातलेले असतात बदामाचे. ते तोंडामध्ये आले का खूप छान लागतात. त्यासाठी इथे मी सुद्धा 2 मोठे चमचे भरून पातळ काप केलेले बदामाचे घातलेले आहेत. तर आता हे आपण असंच थंड करून घेऊया आणि सतत हलवत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचे. तुम्ही जर हे मिश्रण असंच ठेवलं तर यावरती एक लेअर तयार होते. त्यासाठी अगदी स्मूथ टेक्स्चर राहण्यासाठी सतत हलवत हे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर हे आपल्याला 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि इथे मी तासभर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार असं हे बदाम मिल्कशेक ग्लासमध्ये सर्व करून घेतलेलं आहे. वरतून सजवण्यासाठी पातळ काप केलेले बदामाचे घातले आणि त्यानंतर थोडेसे रोज पेटल घालून हे मी सजवून घेतलेलं आहे. तर अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर याला आलेलं आहे. अगदी मार्केटसारखं बदाम मिल्कशेक कमी मेहनतीत, कमी खर्चात आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी बनवून तयार होतं. तर तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.